नमस्कार. जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रमैत्रिणींनो, मित्र हो, बहुजन समाजाच्या चळवळींचे जनक हे महात्मा फुले यांना मानलं जातं. परंतु महात्मा फुलेंच्या नंतर होऊन गेलेले वीरा शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे हे एक मोठे विद्रोही सामाजिक क्रांतिकारक होते आणि समाजसुधारक होते. यांनी 1920 साली जेव्हा बहुजन पक्ष नावाचा एक मंच स्थापन केला, त्यावेळेला पुण्यामध्ये त्याची भूमिका त्यांनी जेव्हा विशद केली, तेव्हा बहुजन म्हणजे नेमका कोण हे त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि 8 मुद्द्यांमध्ये त्यांनी बहुजन कोण आहे हे सांगितलेलं आहे. तर ते सुरुवातीला म्हणतात की हिंदुस्थानातील एकंदर लोकसंख्येचे केवळ राजकीयदृष्ट्या 2 भाग पडतात, आणि ते हे की विद्याबल, द्रव्यबल आणि अधिकारबल याच्यामध्ये पुढारलेला वर्ग हा झाला अभिजन वर्ग. आणि यातलं कुठलंच बल नाही, म्हणजे विद्याबल नाही, द्रव्यबल नाही आणि अधिकारबल नाही, हे नसल्यामुळे आणि नाईलाजाने तो मागासलेला आहे, तो वर्ग म्हणजे बहुजन समाज. तर याचे त्यांनी 8 गट केलेले आहेत. ह्या आर्टिकल उपलब्ध आहे इंटरनेटवर. तर त्यांनी त्या 8 गटांमध्ये म्हटलं आहे, पहिला जो वर्ग आहे की जमीनदार, जहागीरदार वगळून जे शेतकरी आहेत, हा बहुजन आहे. दुसरं म्हणजे शिपाई वर्ग, जो काम करतो. त्यावेळेला इंग्रज सत्ता होती, तर त्या काळामध्ये जो लोअर क्लास जो आहे, सरकारी नोकरीतला शिपाई वर्ग, तो बहुजन आहे. आता शिक्षक वर्ग, पण कोणाला सोडून? सोवळे शास्त्री, हक्कदार पुरोहित आणि बलुते जोशी यांना वगळून जो शिक्षक वर्ग, जो सिन्सिअरली समाजाला शिक्षणाचं, विद्यादानाचं काम करू पाहतो, तो की ज्याला जाती धर्माशी काही घेणं देणं नाही, उच्चनीचतेशी काही घेणं देणं नाही, तो कुठला त्याचा पिढीजात हक्क सांगत नाही आणि तो वेतन घेऊन जात धर्म न पाहता शिकवायला तयार आहे, असा गरजू शिक्षक वर्ग हा झाला तिसरा ग्रुप. चौथा वर्ग म्हणजे देशाची सेवा करणारे अशिक्षित व सत्ताविहीन असे सुतार, सोनार, कुंभार, चांभार, तेली, तांबोळी, गवळी, शिंपी हा जो वर्ग आहे काम करणारा, समाजामध्ये ग्रामीण भागामध्ये काम करणारा, करणारा, हा बहुजन वर्ग. पाचवा जो आहे हा अंग मेहनत करणारा मजूर वर्ग. सहावा धर्म, परंपरा, रूढी, संस्कृती यामुळे ज्याला मागासलेलं ठेवण्यात आलेलं आहे, हा वर्ग. सातवा धर्म, परंपरा, रूढी, संस्कृती याच्यामुळे जो चिरडला गेलेला आहे, असा अस्पृश्य, हा बहुजन. आणि आठवा म्हणजे सर्व स्त्री वर्ग, सगळ्या स्त्रिया या बहुजन. तर अशी त्यांनी 2 गटांमध्ये विभागणी केली होती की एक अभिजन वर्ग आहे की तो द्रव्य, विद्या, अधिकार यांच्याकडे सगळे अधिकार आहेत, यांच्याकडे प्लॅटफॉर्म आहे, असा अभिजन. आणि हा प्लॅटफॉर्म नसलेले हे बहुजन. तर आज देखील हे लागू होतं. आजही ज्यांच्याकडे सत्तेची सूत्र आहेत, ज्यांच्याकडे संस्कृती, शिक्षण, हे उत्पादनाची साधनं आहेत, ज्यांच्याकडे अधिकार आहेत, ज्यांच्याकडे ते मंच उपलब्ध आहेत, ज्यांना कुठे ना कुठे एक हाक मारली की लगेच मदत मिळते, त्यांचे सगळे नेटवर्किंग असतं, असे लोक म्हणजे अभिजन वर्ग. आणि या सगळ्या गोष्टी नसलेले म्हणजे बहुजन वर्ग. मग तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो किंवा लिंगाचा असो. आय होप इतिहासात वीरा शिंदेंनी मांडून ठेवलेली बहुजन वर्गाची जी एक मांडणी आहे, ही युजफुल ठरावी आज देखील आपल्याला. आणि आपण अभिजन, बहुजन याच्याबद्दल जे केवळ फक्त जातीवरून जी विभागणी करतो, ही लोकांच्या डोक्यातून दूर व्हावी, अशी मी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.